भ्रष्टाचारी भूमिका कुठे घेऊ नये याचं तारतम्य सुद्धा सरकारला नाही। पंतप्रधान स्वतः जाऊन आले, त्या ठिकाणीच भ्रष्टाचार झाला, शरद पवारांची टीका। महाराष्ट्रामध्ये सध्या किळसवाणा कारभार सुरू आहे। महाविकास आघाडीच्या मोर्चामुळे मोदींचे दलाल आणि शिवद्रोहींचा राडा। मोदी शहांचे दलाल रस्ते अडवून बसले। ठाकरेंची भाजपवर टीका। महाविकास आघाडी 1 सप्टेंबरला सरकार विरोधात जोडेमारो आंदोलन करणार। हुतात्मा चौक ते गेटवेपर्यंत आंदोलन होणार, ठाकरेंची माहिती। गुन्हा दाखल करणार म्हणजे गुन्हा झाल्यास सरकारला मान्य। मोदींच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण, मग गुन्हेगार कोण? ठाकरेंचा सवाल। राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारताना मोठा भ्रष्टाचार, उद्धव ठाकरेंचा आरोप। महायुतीनं भ्रष्टाचाराचा मोठा कळस गाठलाय, ठाकरेंची टीका। कोकण जिंकण्यासाठी कमी वेळेत पुतळा उभारण्यात आला, ठाकरेंचा आरोप। पुतळा कोसळल्यानंतर काहीतरी चांगलं होण्यासाठी पुन्हा टेंडर करून भ्रष्टाचार करणार, उद्धव ठाकरेंची टीका। किती वेगानं वारे वाहणार याची नौदलाला माहिती नव्हती का? आपलं नौदल इतकं पोकळ आहे का? राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळा कोसळल्यानंतर उद्धव ठाकरे यांची टीका। राज्यातील सरकार कमिशनखोर, त्यांनी मोठं पाप केलंय। राज्यातील मुली शाळेत देखील सुरक्षित नाहीत, नाना पटोलेंची सरकारवर टीका। स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 138 वर्ष उभा, मात्र हा पुतळा 8 महिन्यात पडला। आपटे नावाच्या व्यक्तीला कुणी काम दिलं? आदित्य ठाकरेंचा सवाल। 628 किलोमीटर वेगानं वारं वाहत होतं, मग झाड का पडली नाहीत? मग पुतळा कसा पडला? जयंत पाटलांचा सवाल। तर पुतळा उभारताना देखील सरकारनं भ्रष्टाचार केला, जयंत पाटलांचा आरोप। महाराष्ट्र सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। महाराजांच्या नावानं मतं मिळवण्यासाठी पुतळा उभारला। राज्यातील सरकारनं राज्य उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू केलंय, वडेट्टीवार यांची टीका। शिवरायांचा पुतळा पुन्हा उभारणं हेच लक्ष्य। पावसाळी वातावरणामुळे पुतळा कोसळला, नारायण राणेंचा दावा। तर ठाकरे गटाचे लोक आमच्या अंगावर आले, आम्ही काहीही केलं नाही। आम्ही काही केलं असतं तर हे लोक घरी गेले नसते, राणेंचा सूचक इशारा। राजकोट किल्ल्यावर भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा। राणे पितापुत्र आणि महाविकास आघाडीचे नेते एकाच वेळी किल्ल्यावर आल्यानंतर कार्यकर्ते आपसात भिडले, दोघांमध्ये बाचाबाची। त्यांना आमच्या अंगावर येऊ द्या, मग घरातून खेचून एकेकाला रात्रीतून मारून टाकीन। राड्यानंतर नारायण राणेंची महाविकास आघाडीचा थेट धमकी। आक्रमक राणे समर्थकांनी पोलिसांवर लाकूड आणि बॉटल फेकल्या। पोलिसांनी राणे समर्थकांना अडवून ठेवल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक। किल्ल्यावरील घडलेल्या सर्व प्रकाराला बालबुद्धी लोक जबाबदार। आम्ही शांतपणे किल्ल्यावर जात होतो, आदित्य ठाकरेंची राणे पितापुत्रांवर सडकून टीका। नारायण राणे आणि निलेश राणे यांच्याकडून राजकोट किल्ल्याची पाहणी। निलेश राणे यांचा पोलिसांसोबत हुज्जत घालण्याचा प्रयत्न। किल्ल्यावर ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये जोरदार राडा। राणे साहेबांची वेळ पोलिसांना कळवली होती। आम्ही बाहेर जात असताना ठाकरे गटाचे नेत्यांनी आत येण्यासाठी घाई केली, निलेश राणेंचा आरोप। आमच्या नेत्यांचे दौरे पूर्वनियोजित, आधी कळवून देखील ही पोलीस पुरस्कृत भानगड असल्याची शंका। राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर विनायक राऊतांनी शंका व्यक्त केली। 2 तासांनंतर महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावरून बाहेर। महाविकास आघाडीचे नेते बाहेर पडत असताना राणे समर्थकांची जोरदार घोषणाबाजी। महाराष्ट्रामध्ये काही झाल्यास देवेंद्र फडणवीस जबाबदार राहतील। राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर आदित्य ठाकरेंचा इशारा। भ्रष्टाचारी आणि खोके सरकारनं महाराजांना सोडलं नाही। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल। मालवणमधील शिवरायांचा पुतळा उभारणारा जयदीप आपटे गुन्हा दाखल होताच 2 दिवसांपासून फरार। जयदीप आपटेच्या कल्याणमधील घराला कुलूप। पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर बांधकाम सल्लागार चेतन पाटील फरार। चेतन पाटील यांच्या कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील घराला कुलूप। शिल्पकार जयदीप आपटेनंतर आता बांधकाम सल्लागार चेतन पाटील देखील फरार। मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्याच्या बांधकामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार। मुख्यमंत्र्यांच्या पुत्राचं कनेक्शन असल्याचं समोर येत आहे। न्यायमूर्तींच्या नेतृत्वामध्ये एसआयटी स्थापन करा, संजय राऊतांची मागणी। शिल्पकार आपटे कुठे आहे? शिंदेंच्या मुलाला विचारा। संजय राऊतांचा खासदार श्रीकांत शिंदेंवर निशाणा। शिल्पकार जयदीप आपटेचा पत्ता नौदलाला कुणी दिला? तो कल्याणचाच कसा निघाला? जयंत पाटील यांचा सवाल। तर सार्वजनिक बांधकाम खात्यानं सर्व काम केलंय, राज्य सरकारनं माफी मागावी, जयंत पाटलांचं वक्तव्य। नारायण राणेंना वेड लागलाय, संजय राऊतांची टीका। तर तुमच्या राजवटीमध्ये भ्रष्टाचार झाला, खरे शिवभक्त असाल तर तुम्ही रस्त्यावर उतरायला हवं, राऊतांचा निशाणा।
केसरकरांना मंत्रालयासमोर जोड्यानं मारलं पाहिजे. केसरकरांनी पुतळ्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राऊतांचा हल्लाबोल. मिंध्यांनी पोचलेली ही औरंगजेबाची अवला, राऊतांची टीका. पुतळा बसवण्याचा निर्णय राज्य सरकारचा नाही तर नौदलाचा होता. शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याबाबत फडणवीसांचं वक्तव्य. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा अंतर्गत सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत. काँग्रेसला 85, पवार गटाला 55 आणि 60 ते ठाकरे गटाला 32 ते 35 जागा मिळण्याचा अनुमान, सूत्रांची माहिती. तर सर्व्हेनुसार शिंदे गटाला 33, अजित पवार गटाला 18 आणि भाजपला 55 जागा मिळण्याचा अंदाज. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवे चेहरे उतरवा, संघाचा भाजपकडे आग्रह, सूत्रांची माहिती. सध्याच्या नेत्यांसोबत इतर नेत्यांना देखील प्रचारात उतरावा, संघाकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सूचना, सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीच्या अंतर्गत जागा वाटप 2 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार. तर पुढील आठवड्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता. जागा वाटपानंतर शरद पवार, उद्धव ठाकरे राज्याचा दौरा करणार, सूत्रांची माहिती.